शेतकरी मित्रांनो नमस्कार. होय, मी शेतकरी समूहाच्या ऊस उत्पादक ग्रुपमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण दौंड तालुक्यातील दौंड शुगर फॅक्टरी आहे त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अनिल कदम यांचा आडसाली लागणीचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आलोय. 20 जूनची मित्रांनो कांडी लाग 1.5 वर कांडी लागण केलेली आणि सध्या प्लॉटला बघितलं तर 8-9 कांडे आहेत. पाचट काढून घेतलंय. रासायनिक खताचे 2 ते 3 डोस 3 डोस किती 3 का 4 डोस आतापर्यंत झालेत आणि आपल्या गन्ना मास्टरचं किट आळवणे फवारणे वगैरे सगळं झालंय. आता जर प्लॉटची ग्रोथ बघितली तर खूप सुंदर आहे. पानातलं अंतर असेल किंवा 2 कांड्यातलं लांबी असेल, कांडीची जाडी असेल, खूप सुंदर आहे. प्लॉटचं नियोजन त्यांनी एकदम छान केले होय मी शेतकरी समूहाच्या मार्गदर्शनाखाली. तर आपण काही थोडी माहिती आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया. थोडक्यात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कांड्यांची लांबी जाडी वगैरे इथं पाहायला मिळेल व्हिज्युअल्स मध्ये. फक्त माहिती सांगण्यापेक्षा हे पण तुम्ही बघून घ्या. थोडं पाणी दिलंय त्यामुळं थोडासा चालण्याला वगैरे प्रॉब्लेम येतोय. आपल्यासोबत आज इथले दौंड तालुक्यातले ऊस उत्पादक शेतकरी पण आहेत. अनिलजी नमस्कार. प्लॉट बघितल्यानंतर सुंदर वाटलं. तुम्ही हातात जो ऊस धरलाय त्याची जवळपास 4-5 इंचापर्यंत गर्तील आणि 6 इंचाच्या कांड्या पडल्यात. तर तुम्ही चांगलं नियोजन केलंय, बघून छान वाटलं. मित्रांनो, ही जमीन जरी तुम्ही बघितली ती जमीन पण पूर्ण मुरमाड आहे. त्याच्यात माती भरून यांनी ऊसाची लागवड केली, म्हणजे माती बाहेरनं आणून टाकल्या, काळी माती, आणि मग लागवड केल्या. तर अशा टाईपच्या जमिनीमध्ये खूप चांगलं नियोजन केलंय. मी मगाशी सांगितलंच की 20 जूनची लागण आहे. ह्याला रासायनिक खतांचे डोसेस नेमके माती अड करून दिलेत का सगळे? आणि आतापर्यंत किती डोस दिलेत? 4 डोस दिलेले आहेत. 4 डोस दिलेत. थोडं मोठ्यानं बोला, म्हणजे ह्यात 4 डोस दिलेत. 4 डोस दिलेत. रोज माती ऍड करून टाकली. बर बर बर. ह्याला आता का सध्या काही ड्रीप वगैरे टाकणार आहे काय? आता ट्रिप टाकायचं चालू आहे काम. ड्रीप टाकायचं काम चालू आहे. बरोबर. आता फवारण्या आणि आळवण्याचं शेड्यूल कसं बसवलं याला? गन्ना मास्टरचं सगळं बरं. शेड्यूल वापरलं. बरं, किट वापरलंय. रिकवर वापरलं आणि मास्टर केनच्या 2 फवारण्या झाल्यात. ओके ओके ओके. फवारणी अजून घ्यायची. बरं बरं. पाचट काढून किती दिवस झाले? 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. पाचट काढून 8 दिवस झाले मित्रांनो. आता जाडी चांगली बनायला चालू होईल. मरकसरकं सगळं निघून गेले. 10 फुटामध्ये जवळपास 50 ते 55 ऊसाची संख्या आहे, म्हणजे ऊसाची संख्या देखील चांगली आहे. वाड्याचा तुम्ही चोबा जर बघितला तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, वाड्याचा चोबा इतका चांगला आहे की पडणार कांडी ही बरोबर 1 वितीचीच पडणार आहे. आणि वरचं फॉलेज जर बघितलं, हिरवी पानं आता 13 ते 14 हिरवी पानं ह्या ऊसाला आहेत. तर खूप सुंदर प्लॉट आहे. आतापर्यंत टार्गेट किती अचीव केलंय? 100 टनाचा अपेक्षित धरलेलं आहे. नाही गेलाय कितीपर्यंत आतापर्यंत? 96 टनाचा एकदा गेले. 96 पर्यंत गेलाय. आता 100 टन करायचा आहे. 100 टनासाठी तुम्हाला नक्कीच शुभेच्छा. निलेश जाधव पण आपल्यासोबत आहेत, मागं तुम्हाला दिसतात. त्यांचंही या प्लॉटला मार्गदर्शन असतं वेळोवेळी. निलेशराव, तुम्ही पण चांगलं मार्गदर्शन केलंय. प्लॉट सुंदर आहे. तुमच्या प्लॉटच्या थोडा एकाकन चढ आहे म्हणलं तर चालेल, म्हणजे मार्गदर्शन खूप मनापासून केलंय याचा असा अर्थ होतो. सगळं त्यांचंच आहे. तर निलेशराव, तुमचं काय म्हणणं आहे मग? सुरुवातीपासून बघताय प्लॉट? सुरुवातीपासून सगळं त्यांनी वेळोवेळी जसं सांगितलं, जसे डोसेस वगैरे सगळे जसे सांगितले त्या पद्धतीने सगळे डोसेस माती करून देणे, परत वेळची वेळी आळवण्या कशा करणे, म्हणजे आळवण्या फवारण्या ह्याचं शेड्यूल व्यवस्थित त्यांना बसवून दिलं. आणि नंतर मग जसं सांगत गेलो तसं ते करत गेले आणि त्याच्यामुळं त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळलं. चालेल, छान आहे प्लॉट मित्रांनो, छान आहे. अशीच ग्रोथ आपण ह्या प्लॉटची परत तुम्हाला व्हिज्युअल्स दाखवत राहू. अजून पण एक थोड्या दिवसांनी ह्या प्लॉटवर ज्यावेळेला येईल त्यावेळेला आपण व्हिडिओ वगैरे करू. 100 टनाचं टार्गेट आहे, तर नक्कीच 100 टन येईल अशी आशा करूया. धन्यवाद.